नमस्कार. मी डॉक्टर मिलिंद कदम, फॉर्च्यून एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो नीट यूजीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये जे नीट यूजीचं जे काउन्सिलिंग आहे, त्यामध्ये जे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे, त्यामध्ये डोमासाईल सर्टिफिकेट या संदर्भातला हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. नीट यूजी नंतर विद्यार्थी मेडिकल कोर्सेसमध्ये जे ऍडमिशन्स घेतात, मेडिकल कोर्सेसमध्ये एमबीबीएस आहे, बीएमएस आहे, बीपीटी आहे, बीडीएस आहे, यासारखे कोर्सेस जे आहेत, त्या कोर्सेसला ऍडमिशन घेत असताना महाराष्ट्र स्टेटचं जे काउन्सिलिंग आहे, जे सीईटी सेल मार्फत कंडक्ट केलं जातं. त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत 85% कोटासाठी, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस ज्याला आपण म्हणतो, त्याचं जे काउन्सिलिंग आहे, त्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करत असताना विद्यार्थ्याला एक कंपल्सरी जे डॉक्युमेंट लागतात, त्यामध्ये डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आणि कंपल्सरी असं डॉक्युमेंट आहे. तर बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते डोमासाईल सर्टिफिकेट आणि रेसिडेन्शियल सर्टिफिकेट ज्याला आपण रहिवाशी दाखला असं म्हणतो, त्यामध्ये गफलत करतात आणि या चुकीमुळे त्यांचं जे ऍडमिशन आहे काउन्सिलिंगमध्ये ते जे डॉक्युमेंट आहेत ते रिजेक्ट होऊ शकतात. काउन्सिलिंगमध्ये त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. तर रेसिडेन्शियल सर्टिफिकेट जे आहे, रहिवाशी दाखला आपण ज्याला म्हणतो, हे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला जे आहे ते तुमच्या नगरपालिका, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका इथून उपलब्ध होतं. रहिवाशी दाखलाचा इथे जो फॉर्मॅट आहे तो मी दाखवलेलाच आहे तुम्हाला. यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, त्याचं राहण्याचं ठिकाण हे मेन्शन केलेलं असतं. रहिवाशी दाखला हा जो प्रूफ आहे तो जस्ट एक राहण्याचा पुरावा म्हणून कन्सिडर केला जातो. याच्या व्यतिरिक्त डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे मी इथे मेन्शन केलेलं आहे. डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्या तहसील कार्यालयामधून तुम्हाला मिळतं. डोमासाईल सर्टिफिकेटवरती विद्यार्थ्याचं नाव, बर्थ डेट आणि त्याचा ॲड्रेस वगैरे हे मेन्शन केलेलं असतं. सध्या जे डोमासाईल सर्टिफिकेट मिळतं ते नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणून देखील कन्सिडर होतं. दोन्हीचा उल्लेख याच्यावरती असतो. जर हे जे डोमासाईल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला काउन्सिलिंगसाठी महत्त्वाचं आहे. तर रेसिडेन्शियल सर्टिफिकेट, रहिवाशी दाखला आणि डोमासाईल सर्टिफिकेट हे दोन्ही वेगवेगळे डॉक्युमेंट आहेत. या दोन्हीमध्ये फरक आहे. तुम्हाला सीईटी सेल मार्फत काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेशन करत असताना महाराष्ट्र स्टेटचे जे विद्यार्थी आहेत त्यांना रेसिडेन्शियल प्रूफमध्ये रहिवाशी दाखल्याऐवजी डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे ते काढणं बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डोमासाईल सर्टिफिकेट अद्याप काढलेलं नाहीये, ज्यांना अप्लाय करायचं राहिलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे ते काउन्सिलिंग पूर्वी उपलब्ध करून घ्या. मेडिकल कोर्सेसमध्ये जे मी सांगितलं की सीईटी सेल मार्फत वेगवेगळे जे मेडिकलचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये एमबीबीएस, बीएमएस, फिजिओथेरपी असेल, फार्मा असेल, या कोर्सेससाठी तुम्हाला हे जे डॉक्युमेंट आहे ते कंपल्सरी असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगची, पर्सनल गायडन्सची आवश्यकता आहे ते विद्यार्थी आपल्या या कन्सल्टन्सीला संपर्क साधू शकतात. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मी तुम्हाला आपल्या कन्सल्टन्सीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ॲड्रेस जे आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधा आणि हा जो महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती मेडिकल आणि इंजिनिअरिंग कोर्सेस संदर्भातले नवीन अपडेट घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.